हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत हलका फुलका नाश्ता. तर हलका फुलका नाश्ता कशाचा बनवायचा ते तुम्हाला दाखवते. तर आज मुलांची फरमाईश आहे की आप्पे बनवायचे. तर आप्पे कसे बनवायचे, आता परत डाळ भिजत टाका, तांदूळ भिजत टाका. त्याच्यापेक्षा आपण एक साध्या आणि सोप्या पद्धतीने आप्पे कसे बनवायचे ते सांगते. तर एकदम साधा. हे बघा, मी हा रवा घेतलेला आहे. मी. तर हे रवा आपल्याला किती वापरायचा आहे आणि रव्यापासून मी आप्पे बनवणार आहे. तर कसे बनवायचे मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. तर मी इथे घेतलेला आहे, रवा घेतला आहे. रव्यासोबत आपल्याला सामान काय काय लागणार आहे ते दाखवते. रवा आणि हा आपला सोडा आहे, बेकिंग सोडा आहे हा. आणि इथे आपल्याला लागणार आहे दही. तर हे 3 जिन्नस वापरून आपल्याला काय बनवायचे, आप्पे बनवायचे. आणि आपल्याला फक्त 1 ग्लास, छोटासा 1 ग्लास, अर्धा ग्लास पाणी लागणार आहे. तर ते पाणी पण याच्यात घ्यायचं आहे आपल्याला. स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगते. तर मी इथे बघा, याच्या अगोदर हे बॅटर बनवून ठेवलेलं आहे, त्याचे बनवलेत मी. तर एवढं माझ्याकडे शिल्लक आहे बॅटर. तर मी ते आप्पे कसे बनवणार आहे ते पण दाखवते. तर मी आता जस्ट घेतले होते बनवायला, म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण ही शेअर करावं म्हणून माझ्या लक्षात आलं, म्हणून मी घेतले. तर मी याच्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे, मोठी वाटी. आणि एक आपलं पाऊच असतो ना दह्याचा, त्याचे अर्धी काय पाऊण वाटी दही घेतलेला आहे. आणि हा चिमूटभर म्हणजे अर्धा छोटासा चम्मच खायचा सोडा, बेकिंग सोडा घेतलेला आहे. खायचा सोडा, बेकिंग सोडा, विनो, हे काय पण चालू शकतं. विनो घेतला तर अगोदर उत्तम, पण माझ्याकडे हे होतं अवेलेबल म्हणून हे घेतलं. विनो नव्हता माझ्याकडे, तर हे टाकलं आहे मी, खाण्याचा सोडा. तर हे मी थोडासा चिमूटभर घेतलेला आहे. चिमूटभर म्हणजे तरी पण आपल्या प्रमाणाप्रमाणे घ्यावा लागतो तो. आणि आता मी हे घेतलेलं आहे. मी आप्पे पण बनवलेले आहेत, पण आता मी तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून हे दाखवते. तर चला, आता आपण आप्पे कसे बनवायचे ते दाखवते. रेसिपी तर तुम्हाला कळलीच असेल. 1 वाटी रवा घ्यायचा आणि पाऊण वाटी दही घ्यायचं आणि अर्धा टीस्पून थोडासा त्याच्यात खायचा सोडा टाकायचा आणि मीठ टाकायचं, बस. आणि तुम्हाला आवडत असेल तर जिरे मोहरीची फोडणी टाकून पण याच्यामध्ये तुम्ही करू शकता, फक्त फोडणी. तर बघा, चला आपण कसे बनवायचे ते दाखवते तुम्हाला किचनमध्ये. तर हे बघा फ्रेंड, आपले आप्पे रेडी आहेत. तर मी आप्पे याच्यामध्ये कसे बनवले ते पण तुम्हाला दाखवणार आहे. हे आप्पे माझे रेडी आहेत, आत्ताच गरमागरम बनवलेत. हे बघा, हे रेडी आहेत. आणि याला तेल फक्त थोडंसं लागतं. हे बघा, मी याला आता तेल लावलेलं आहे. हे अगोदर ऑलरेडी बनवले, फक्त आता तुमच्यासाठी म्हणून मी याच्यामध्ये बॅटर घालते आणि ते कसे होतात हे पण दाखवते तुम्हाला. हे अगोदर मी एक काढलेलं आहे. हे बघा, हे मी तुम्हाला आता जस्ट बनवून दाखवते. हे झालेले आहेत रेडी. हे बघा, तर हे मी बिना तेलाचे, फक्त थोडंसं ऑइल लागतं याला, बाकी काय नाही. खूप लवकर होतं. आणि हे फक्त आता 10 मिनिटामध्ये आपल्याला गॅसवर ठेवायचे, 10 मिनिटामध्ये काढून घ्यायचे, लगेच रेडी होतं. तर हॅलो फ्रेंड, तर हे बघा, आपले काय आप्पे आता जे टाकलेले ते झालेले आहेत रेडी. आणि इथं मी सांबार अगोदर सकाळीच बनवला होता. सकाळचा नाश्ता वेगळा होता, हे आता दुपारचा हलका फुलका नाश्ता आहे. तर हे बघा, आपला सांबार आणि आप्पे कसे झाले कमेंट करून सर्वांनी सांगा. आणि सांबारची रेसिपी जर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. सांबारची रेसिपी पण आहे. हे बघा, मस्त मऊसूद असे खूप छान झालेत. हे बघा, हलके फुलके. तर चला, कशी वाटली आपली सांबार आणि आप्याची रेसिपी तर नक्की सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. हलका फुलका नाश्ता आहे, पोट भरून जातं. मुलांसाठी तर खूप छान आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय. आणि कमेंट करून सांगा कशी वाटली. तर बाय.